नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग पाहूयात नवीन लेसन आपला इयत्ता 11वीचा 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप. आपण आहोत पेज नंबर 15 वर. लेसनकडे जाण्याच्या पूर्वी आपण पाहूयात त्यातील आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, जो लेसन आहे आपला ऑन टू द समिट, तर त्याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येते की समिट म्हटल्यानंतर कशाशी रिलेटेड आहे. तर जे की माउंटेनिअरिंग आहे त्याच्याशी असलेला रिलेटेड असलेला आपला हा लेसन आहे. समिट याचा अर्थ होतो जे की टॉप आहे, कळस जो आहे त्या कळसापर्यंत जाऊन पोचणं. एखादा माउंटन असेल तर त्याच्या टॉपपर्यंत जाऊन पोचणं. हा वी रीच द टॉप. आपण डिस्कस करतोय त्यातील आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज. अर्थातच त्या रिलेटेड असणार आहेत क्लाइम्बिंगशी किंवा माउंटेनिअरिंगशी. See the first activity here. Discuss with your partner and complete the web of different activities related to climbing. तुमचा जो फ्रेंड असेल किंवा पार्टनर असेल त्याच्याशी आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि जो की इथं वेब दिलेला आहे, कशा संबंधीचा वेब आहे पहा. डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंगशी रिलेटेड असलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला इथे वेब कंप्लीट करायचा आहे. ऑलरेडी काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत पहा. रॅपलिंग असेल किंवा रॉक क्लाइम्बिंग असेल आणि रिमेनिंग ज्या आहेत राहिलेल्या त्या सगळ्या आपण फिल करायच्या आहेत. पहा, मी तुमच्यासाठी काहीशा ॲक्टिव्हिटीज इथे लिहून दिलेल्या आहेत पहा. माउंटेनिअरिंग असेल, बोल्डरिंग असेल, हायकिंग असेल, वॉकिंग असेल किंवा मग ट्रेकिंग असेल. तर ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या क्लाइम्बिंगशी रिलेटेड आहेत. यामध्ये तुम्ही काही अजून वेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला माहिती असतील त्या लिहून पूर्ण करू शकता. चला तर डिस्कस करूयात. सेकंड ॲक्टिव्हिटी काय आहे. सी हिअर. देअर आर सर्टन प्री रिक्विसाइट्स फॉर माउंटेनिअरिंग विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉइंट्स. डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनिअरिंग. पहा, देअर आर सर्टन प्री रिक्विसाइट्स फॉर माउंटेनिअरिंग. प्री रिक्विसाइट्स याचा अर्थ थोडक्यात की पूर्वतयारी, की नेसेसरी असणाऱ्या थिंग्स म्हणूयात आपण, की माउंटेनिअरिंगसाठी काही आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. आणि मग ती पूर्वतयारी करण्यासाठी काय करायचे तुम्ही पहा, एक शॉर्ट डायलॉग तुम्ही तयार करायचा आहे तुम्ही आणि तुमच्या फ्रेंडमध्ये असलेला. कशाविषयीचा, तर माउंटेनिअरिंगचा, की तुम्हाला काय काय गोष्टींची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी काही पॉईंट्स दिलेले आहेत पहा. पॉईंट्स रेफर करायचे आणि आपल्याला डायलॉग तयार करायचा आहे. पॉईंट्समध्ये असेल टायमिंग असेल किंवा मग डिस्टन्स म्हणजे अंतर किती आहे ते असेल. काही इक्विपमेंट्स असतील जे की आपण डिस्कस करणार आहोत डायलॉगमध्ये. अँड इम्पॉर्टंट इज मेंटल अँड फिजिकल फिटनेस, अबाउट क्लॉथ्स अँड अबाउट द ट्रेनिंग ऑफ माउंटेनिअरिंग. हे सगळे पॉईंट्स तुमच्या त्या डायलॉगमध्ये दिसायला हवे आहेत. अशा प्रकारचे एक शॉर्ट डायलॉग आपल्याला डेव्हलप करायचा आहे. पहा, इथे तुमच्या रेडी रेफरन्ससाठी मी एक शॉर्ट डायलॉग 2 फ्रेंड्समधला डेव्हलप केलेला आहे. तुम्ही हा डायलॉग पाहून कोणत्याही प्रकारे नंतर तुम्ही यामधले वाक्य बदलून अशा प्रकारे डायलॉग चेंज करू शकता. पहा, 2 मित्रांचा डायलॉग आहे. राम हिअर इज सेज हाय. यश हाय. पहा, राम काय म्हणतोय. व्हॉट्स युअर नेक्स्ट प्लॅन अबाउट माउंटेनिअरिंग. की माउंटेनिअरिंगचा नेक्स्ट प्लॅन काय आहे. यश, आय थिंक दिस दिवाळी व्हॅकेशन इज बेस्ट टाइम टू गो फॉर अ न्यू ट्रेक. यश जो आहे तो माउंटेनिअरिंगचा आवड असलेला अशा प्रकारचा फ्रेंड आहे त्याचा, आणि तो बोलतोय की दिवाळी व्हॅकेशन जे आहे ते बेस्ट टायमिंग आहे माउंटेनिअरिंग किंवा ट्रेकिंगला जाण्यासाठी. पहा पुढे. राम, डू यू कन्सिडर अबाउट प्लेसेस. यश सांगतोय येस, आय एम ऑलरेडी विथ माय प्लॅन. राम त्याला विचारतोय की काही प्लेसेस तू ठरवलेल्या आहेत का. आणि यशची ऑलरेडीच तयारी झालेली आहे. तो बोलतोय नक्कीच माझ्याकडे माझा प्लॅन आता तयार आहे. राम विचारतोय अँड मे आय नो व्हॉट इट इज. राम विचारतोय मग तू जे ठरवलंय ते मला समजू शकेल का. यश सांगतोय वी विल गो टू K2S ट्रेक. आणि यश सांगतोय की K2S नावाचा ट्रेक आहे ते तिकडे जाण्याचं ठरवलेलं आहे. रामला K2S विषयी काही माहिती नसावी. तो बोलतो व्हॉट्स इट. सो यश एक्सप्लेन करून सांगतो. कात्रज टू श्रीनगर ट्रेक, मेनी स्मॉल अँड बिग हिल्स टू क्लाइम्ब देअर.
की यश सांगतो की कात्रज पासून ते सिंहगड पर्यंतचा अशा प्रकारचा ट्रेक आहे, ज्याला की गेटवेज ट्रेक बोलतात. आणि मग त्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या बिग अँड स्मॉल अशा प्रकारचे छोटे छोटे हिल्स टेकडे येतात. राम विचारतो अँड व्हॉट्स द डिस्टन्स. राम त्याला डिस्टन्स विषयी विचारतोय, किती सगळं मिळून डिस्टन्स किती आहे जे की आपल्याला ट्रेक करावं लागेल. यश त्याला माहिती पुरवतो. पहा, अप्रॉक्सिमेटली 18 to 19 किलोमीटर्स टू वॉक इन अ नाईट. एका रात्री जवळजवळ 18 ते 19 किलोमीटर वॉक करायचं आहे. एवढे टेकडे किंवा एवढं डिस्टन्स तिथं आहे. सो राम पहा सांगतोय आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट. राम मात्र आता खूप एक्सायटेड झालेला आहे त्या ट्रेकला जाण्यासाठी यश बरोबर. सो यश त्याला काय सांगतो, देन गेट रेडी अँड बी प्रिपेअर्ड फॉर आ ट्रेक. तर मग आता काय करतो, लगेच तयार राहा आणि प्रिपरेशनची तयारी कर की आपल्याला आता ट्रेकला जायचंच आहे, ठरलेलं आहे. सो राम सांगतो पहा, व्हॉट इक्विपमेंट वी नीड. मग आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या इक्विपमेंट म्हणजे वस्तूंची आवश्यकता भासणार आहे. तर यश सांगतोय पहा, टेंट, हेडलाईट, मॅप, कंपास, रोप, हार्नेस, नाईफ, ट्रेकिंग शूज एक्सेट्रा. यामध्ये तुम्ही अजून काही गोष्टी ॲड करून लिहू शकतात. तसे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची गरज ट्रेकिंगसाठी लागणार आहे. तर ते सगळे काय करायचे आपल्याला, तर प्रिपेअर करून ठेवायच्या आहेत. राम विचारतो. राम म्हणतो ओके आय हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड फॉर इट. रामकडे ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडीच आहेत, कारण दोघे मित्र आहेत जे की ट्रेकर्स आहेत आणि फ्रेंड्स आहेत. सो हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ऑलरेडीच आहेत. सो नाव इट्स टाइम टू शो अ मेंटल अँड फिजिकल स्ट्रेंथ. तो म्हणतो हे सगळं तर प्रिपेअर आहे, फक्त एकाच गोष्टी प्रिपरेशनची गरज आहे. ती म्हणजे कोणती, तर मेंटल प्रिपरेशन अँड फिजिकल प्रिपरेशन. आणि यश सांगतो त्यासाठी वी विल सी. पहा, राम बोलतोय डोंट फॉरगेट टू कॅरी एक्स्ट्रा ड्रेसेस, कॅरी कॅज्युअल वेअर्स. आणि राम त्याला अजून थोडं सांगतोय की हे सगळं असलं तरी पण काय कर की एक्स्ट्रा ड्रेस बरोबर ठेव आणि मोस्टली काय करायचं आपल्याला, तर कॅज्युअल वेअर्स मात्र बरोबर ठेवायचे आहेत, जे की ट्रेकिंगसाठी लागणारे ड्रेस असतील त्या. यश बोलतोय ओके. राम सांगतो वी नीड टू डू सम प्रॅक्टिस फॉर सम डेज. परंतु एका दिवसात किंवा एका रात्रीमध्ये एवढं मोठं चालणं आणि इतक्या टेकड्या चढणं शक्य नाही. सो त्यासाठी कशाची गरज आहे रामच्या मते, तर प्रॅक्टिसची गरज आहे. सो यश त्याला बोलतो पहा येस आय नो अ ट्रेकर्स क्लब, वी विल जॉईन इट फ्रॉम टुमॉरो. आणि तो बोलतो यश की आपल्याला जर का प्रॅक्टिसची गरज असेल तर मला एक ट्रेकर्सचा क्लब माहिती आहे, जो की आपण उद्याच जाऊन जॉईन करूया, ज्यामुळे आपली प्रॅक्टिस होईल. सो राम बोलतो येस ऑफकोर्स सी यू टुमॉरो. आणि मग मात्र राम त्याला म्हणतोय नक्कीच आपण तो ट्रेकर्स क्लब काय करूयात, जॉईन करूयात आणि उद्याच भेटूयात. दोघे मित्र एकमेकांना बाय बाय असं म्हणून निघून जातात. पाहूयात आपली लास्ट ऍक्टिव्हिटी आईस ब्रेकर्स मधील. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हजार्ड्स अँड रिस्क्स दॅट माउंटेनियर और ट्रेकर हॅज टू फेस इन अॅन एक्सपेडिशन. काय लिहायचे आपल्याला, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर डिस्कस करायचे व्हेरियस हजार्ड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे डेंजरस सिच्युएशन्स असतील किंवा मार्गातले बॅरियर्स असतील, आणि रिस्क म्हणजे माहिती आहे तुम्हाला की धोका आहे, जे की मोठे मोठे प्रकारचे डेंजरस सिच्युएशन्स असतील, तर त्या आपल्याला काय करायच्यात इथे डिस्कस करायच्या आहेत. जे की युजली एक्सपेडिशन याचा अर्थ कॅम्पेनच्या वेळेला एखादा माउंटेनियर किंवा ट्रेकर आहे त्यांना फेस करावे लागतात. त्याची आपल्याला एक शॉर्ट लिस्ट तयार करायची आहे. चला तर पाहूयात अशा कोणकोणत्या प्रकारच्या रिस्क त्यांच्या मार्गामध्ये येऊ शकतील, किंवा माउंटेनियर असं आपण स्वतःला समजलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क आपल्याला नक्कीच आठवतील. मी काही लिस्ट तयार केलेली आहे इथं. पहिलं आहे स्लिपरी रॉक्स और स्टोन्स आर द बॅरियर्स. बरेचदा रॉक्स असतील ते स्लिपरी असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे मार्गामध्ये निर्माण होतात. त्यानंतर रॉकफॉल इज ऑल्सो हजार्डस, की रॉकफॉल देखील होऊ शकतं. देन लेस विजिबिलिटी बिकॉज ऑफ मिस्ट कवर्ड ऑन द माउंटन. खूप साऱ्या प्रकारे धुकं वगैरे पसरण्याचे सिच्युएशन्स जर का माउंटनवर असतील तर मग मात्र लेस विजिबिलिटी म्हणजे अंधुक दिसत असल्यामुळे किंवा दिसू शकत नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर्स तयार होतात. त्यानंतर महत्त्वाचं असेल तर ॲव्हलॅन्च इज ऑल्सो डेंजर. आणि सगळ्यात महत्त्वाचं बिग रिस्क इज लँडस्लाईड. कधीही लँडस्लाईड होऊ शकते.
ह्या आणि अजून अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर्स मार्गामध्ये येऊ शकतील. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डेंजरस सिच्युएशन्स आहेत त्या तुम्ही अजून देखील यामध्ये ॲड करू शकता. इथे येऊन आपल्या आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत. तर पुढील लेसनमध्ये आपण पाहणार आहोत आपले जे ऑथर आहेत तेनसिंग नॉर्गे यांची बायोग्राफी. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.